साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जिल्ह्यात केस गळतीचा पुन्हा वाढला धोका. शेगाव तालुक्यातील कनारखेड, गायगाव, वरखेड गावात आढळले 14 रुग्ण. भीतीपोटी केस गळतीच्या रुग्णांसोबत गावातील कुणी बोलायलाही तयार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं अजूनही नेमकं निदान झालेलं नाही. अशातच आता हा धोका पुन्हा वाढलाय. काल शेगाव तालुक्यातील 3 गावात अजून 14 रुग्ण आढळले आहेत आणि यामुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. शेगाव तालुक्याच्या गायगावमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांची केस गळती झाल्याने या कुटुंबाकडे कुणी पाहायला आणि बोलायलाही तयार नाही. एक प्रकारे या कुटुंबावर बहिष्कारच गावकऱ्यांनी टाकल्याचं सांगण्यात येते. दोन तीन दिवसापासून झालं ते. मंगळवारी जरसे गळले आणि बुधवारी मग सगळे भाराचा भाराच निघून गेला सगळा. अजून एक केस गळती होत आहे का? आता हे पेंट झाला ना, हा निघते सगळा. याची माहिती कोणाला दिली तुम्ही? गावातल्या ते आशाबाई, मग त्यांनी ते डॉक्टर बोलावले. डॉक्टरांनी काय सांगितलं? ते म्हणे ते औषध चालू करा आणि जवळायला जा. मग हे बुड्याला पॅरिलस व्हायला काय सापडलं नाही आम्हाला वाहन, तर गेलो नाही. मग सोमवारी बोलावला. तुमच्या घरातले किती जणांचे केस गेलेले? 3 जण आम्ही. कोण कोण? नातू आहे, बुडा आहे, मी आहे. अजून गावात काही लोकांना त्रास झालाय? गावात आहेत 2 जण आधी कुठे. आणि आमच्या गावात आता पहिले आपण पेपरला वाचलं किंवा टक्कल व्हायरस आला, भोनगाव या साईडले केस जाऊन राहिली याची बायाची माणसाची. तर ही परिस्थिती आमच्या गावात पण आता उद्भवायला लागली. आमच्या इथं म्हणजे इकडे काय नाव ते त्या बाईचे आणि डोक्याचे केस, लहान मुलाचे केस चालले. त्यामुळे सरकारनं अजून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आमच्या गावात कॅम्प घेतला पाहिजे. आतापर्यंत कोणतीच आता आमच्या गावात याचे असे दुष्परिणाम लागले की याच्या घराकडे कोणी पाहायला तयार नाही. या तिघांचे बिन म्हणजे हे केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं अंगणवाडीमध्ये. तर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचे केस म्हणजे 1 महिन्या अगोदर माटरगाव निंबी इथं हे केलं, तर त्यांना टक्कल पडण्यात आली किंवा सांगण्यात आलं की केसाचं जरासं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे पाण्याच्यानं. काय ते नेमकं कारण अजून सांगण्यात नाही आलं. तिथं कॅम्प घेण्यात आले. तिथं काय ते नेमकं काय सरकारनं काय केलं त्यांचं ते त्यांना माहित. तर आमच्या गावात आता लोक 5 रुग्ण आढळले या केसांचे. ते एक अजून 6वा आढळला. तर अजून त्यांनी काही नाही केलं. अंगणवाडी म्हणजे कोणते डॉक्टर आले होते, त्यांनी केलं. ते म्हणत